साठी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचा आणि या विजेत्या ट्रॉफीचा पुरेपूर आनंद घेताना विजयाचा जल्लोष करताना जे आपण पाहतोय ते मुरुगवाड्याच्या या सर्व सपोर्टर्सना बाळा मोरे यांच्याकडून साहिल ठीक यांच्यासाठी 500 रुपये साहिल ठीक साठी नितीन सुर्वे यांच्याकडून यश हळदरकरच्या अफलातून बॅटिंग साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज राजवीर मयेकर यांच्याकडून यश हळदरकर साठी 3000 रुपयांचा कॅश प्राइज येते पारस जोशी साठी ही 2000 रुपयांचा कॅश प्राइज रियांश कळंबटे यांच्याकडून यश हळदरकर साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज चला वळूया आपण मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतोय तत्पूर्वी ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य केले ते संपूर्ण स्पर्धेसाठी श्रेयांश गौरव कळंबटे यश हळदरकर साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज येते चला सर्वप्रथम ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी पंच पॅनल म्हणून सर्वोत्कृष्ट भूमिका बजावले त्यांचा आम्ही इथे त्यांचे सर्वप्रथम आम्ही आभार मानणार आहोत आणि त्यांचा इथे यथोचित सन्मान करत आहोत सर्वप्रथम संजय उर्फ भाऊ तोडणकर मी आपणास विनंती करतो की आपण मंचावरती या सर्व पंच राज आपणही मंचाच्या दिशेने या सर्वप्रथम पंच पॅनलचे आम्ही आभार मानतोय कारण प्रत्येक यशस्वी स्पर्धा करत असताना सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती योग्य निर्णय आणि ते योग्य निर्णय ज्यांच्या माध्यमातून दिले जातात ते आमचं संपूर्ण पंच पॅनल त्यांचे इथे आम्ही आभार मानतोय सर्वप्रथम भाऊ तोडणकर आपण मंचावरती येऊन आपला सन्मान इथे स्वीकारा या भंडारी चॅम्पियन ट्रॉफीचे पहिल्यापासूनचे आमचे सहकारी मित्र आहेत आणि अतिशय उत्तमरित्या त्यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका पार पाडली गेली
आणि याही पर्वामध्ये पहिल्या रजनीपासून अच्छा फायनलच्या रजनीपर्यंत ज्यांनी उत्तमरित्या पंचांचा कार्यभाग सांभाळला ते आमचे सन्माननीय भाऊ तोडणकर यांचा इथे आम्ही सन्मान चिन्ह देऊन सन्मान करतोय. मी सन्माननीय मुन्ना दादा चवंडे यांना विनंती करतो की आपण सर्वप्रथम पंचांचे इथे आभार मानूया. जरा जोरदार टाळ्या जाऊ देत पंचांसाठी. यानंतर पर्णिकेश सुर्वे, पंच पर्णिकेश सुर्वे, पंच पर्णिकेश सुर्वे आपण मंचावरती या. त्यानंतर राज तोडणकर यांच्याही माध्यमातून अतिशय अप्रतिम कामगिरी या संपूर्ण स्पर्धेला लावले. पंच म्हणून काम करत असताना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याला आम्ही ते सलाम करतो आणि त्यांचाही आम्ही जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीने इथे सन्मान करतोय. सुरेश शेटे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते पंचांचा सन्माननीय कुमार शेटे यांचे चिरंजीव यांच्या हस्ते आपण हा राज तोडणकर याचा इथे सन्मान करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्यांनी गुणलेखकाची भूमिका अतिशय उत्तमरित्या सांभाळली, ही महत्त्वपूर्ण भूमिका ज्यांच्या माध्यमातून सांभाळली गेली ते राजाराम गावडे साहेब. आपणास मी विनंती करतो की आपण मंचावरती येऊन आपला सन्मान इथे स्वीकारा. पहिल्या रजनीपासून फायनलच्या रजनीपर्यंत जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी सोबत हे जोडले गेलेत आणि अतिशय उत्तम कामगिरी त्यांच्या माध्यमातून मी सन्माननीय प्रभाकर उर्फ पांडशेठ मयेकर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते गुणलेखकाची भूमिका बजावणारे सन्माननीय राजाराम गावडे साहेब यांचा इथे आभार मानावेत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये रंगत संगत आणत असताना कासारविलीला बिलॉंग करणारा हा युवा कॉमेंटेटर बघता बघता व्हॉइस ऑफ रत्नागिरी आणि उद्याच्या काळामध्ये व्हॉइस ऑफ महाराष्ट्र म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो तो चिन्मय साखळकर याचा इथे आपण जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफीच्या निमित्ताने बेस्ट कॉमेंटेटर म्हणून आपण इथे सन्मान करतोय. मित्रांनो जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. अतिशय अप्रतिम ज्याच्या माध्यमातून समालोचनाची जबाबदारी पार पाडली गेली आणि जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफीच्या या संपूर्ण सिरीजमध्ये ज्याने अतिशय आपल्या शब्दांच्या जोरावरती या स्पर्धेमध्ये रंगत आणण्याची त्याने भूमिका पार पाडली तो सर्वोत्कृष्ट युवा समालोचक चिन्मय साखळकर. जरा जोरदार टाळ्या मित्रांनो. मी सन्माननीय तृप्ती मुरकर आणि मंथन मुरकर यांना मी विनंती करेन की आपण व्हॉइस ऑफ रत्नागिरी चिन्मय साखळकर याचा इथे सन्मान करावा. यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये रंगत आणत असताना कॉमेंटेटरचा आवाज या क्रीडांगणावरती पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं तो आमचा मित्र सागर मांडवकर याचे आम्ही जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीने मनापासून आभार मानतोय आणि त्याचाही आम्ही इथे यथोचित सन्मान करत आहोत. दीपंकर भोळे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते यश मांडवकर याचा इथे आपण सन्मान करावा. त्यानंतर सन्माननीय सागर मांडवकर मंडप व्यवस्थापन ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले ते आमचे मित्र प्रणव शिवलकर उर्फ दादा. मी आपल्याला विनंती करतो आपणही मंचावरती येऊन आपला सन्मान इथे स्वीकारावा. मी बंधू भाटकर यांना विनंती करेन की आपण जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीने आभार व्यक्त करावेत आणि त्यांचा इथे यथोचित सन्मान करावा. खूप खूप धन्यवाद. नक्कीच आता मात्र सन्मान केला जाईल. अर्थात काय व्हॉइस ऑफ रत्नागिरी ज्या नावाने ओळखले जातात राजादादा देसाई सर यांचं नक्कीच इथे सन्मान केलं जाईल. नक्कीच मी विनंती करतो बंधुशेठ भाटकर यांच्या हस्ते इथे सन्मान केलं जाते. नक्कीच काय जर पहिल्या पर्वापासून या आतापर्यंत 6व्या पर्वापर्यंत साथ दिली जाते असे आपले सर्वांचे लाडके राजादादा देसाई सर अफलातून कॉमेंट्रीचं प्रदर्शन आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून इथे सातत्याने केलं जात आहे. आणि त्याचबरोबर जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी साता समुद्र पार पोहोचवण्याची
ज्यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली गेली ते tenniscricket.in संपूर्ण टीम. मी टीम प्रतिनिधीला विनंती करतो की आपण मंचावरती येऊन हा सन्मान इथे आपण स्वीकारावा. जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी बघता बघता रत्नागिरी तालुका नाही, रत्नागिरी जिल्हा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर देश विदेशामध्ये जिथे जिथे आपले मित्र आहेत त्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवण्याची काम tenniscricket.in माध्यमातून केलं गेलं. त्याबद्दल सोनमताई चव्हाण, गिरीजी कोचरेकर आणि त्याचबरोबर संपूर्ण टीमचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि त्यांना इथे धन्यवाद देतोय. मुन्ना चवंडे यांच्या हस्ते tenniscricket.in टीमचे प्रतिनिधी इथे सन्मान स्वीकारत आहेत. त्याचबरोबर पंच म्हणून प्रतीकजी कडव यांनीही आम्हाला चांगलं योगदान दिले, सहकार्य दिले. मी प्रतीक याला विनंती करतो की आपण कृपा मंचावरती येऊन आपला सन्मान इथे स्वीकारा. प्रतीक कडव. प्रतीक. सन्माननीय पांड्या मयेकर, मंथन सर यांच्या हस्ते आपण गौरव करतोय. प्रतीक कडव. पंचांची भूमिका यांच्याही माध्यमातून आम्हाला लाभली त्याबद्दल मनापासून आभार. यानंतर आपण वळतोय मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे. अंतिम सामना आणि या अंतिम सामन्याचा शिल्पकार ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच. या किताबाचा मानकरी ठरतोय ज्याने फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये केले कमाल, मॅच मध्ये आणले धमाल, तो गौरव मडवी, मॅन ऑफ द मॅच. कुमार समर्थ दीपंकर भोळे यांच्याकडून ही ट्रॉफी पुरस्कृत केली गेली त्याबद्दल आम्ही मनापासून आभार मानतोय. आणि या ट्रॉफीचा मानकरी ठरलाय तो गौरव मडवी. कुमार समर्थ दीपंकर भोळे यांच्याकडून ही ट्रॉफी इथे पुरस्कृत केली गेली. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. दीपंकर भोळे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी इथे वितरित करावी. त्याचबरोबर नॅशनल मोबाईल यांच्याकडून ही पाण्याची बॉटल इथे पुरस्कृत केली गेली. मंथन मुरकर यांच्याकडून स्मार्ट वॉच ही स्पॉन्सर केले जाते, पुरस्कृत केले गेले. या सर्व पुरस्कर्त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतोय आणि विजेत्यालाही इथे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय. जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2026 आणि या ट्रॉफीमध्ये ज्याने सर्वात जबरदस्त फलंदाजी केली, बेस्ट बॅट्समन म्हणून ज्याला आपण इथे गौरवणार आहोत, पहिल्या दिवसापासून पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत ज्याने अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केले आणि या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलंय, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आणि हे बक्षीस पुरस्कृत केले श्री रुपेशजी साळवी, श्री राहुलजी भोसले यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला चषक. आणि या चषकाचा मानकरी ठरतोय जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ऑन एंड ऑनली, ज्याच्यावरती बक्षिसांची लयलूट झाली तो यश हळदणकर. अफलातून फलंदाजी, तुफानी फलंदाजी आणि या सुपर मंडेचा सुपर हिट खेळाडू ठरलाय तो यश हळदणकर, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफीचा सर्वोत्कृष्ट फलंदाज यश हळदणकर. यानंतर बेस्ट बॉलर आणि ही बक्षीस पुरस्कृत केले श्री रुपेशजी जाधव आणि सन्माननीय श्री दीपकजी साळवी यांच्याकडून. आणि या संपूर्ण सिरीजचा जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2026 या पर्वाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज वारे वारे वेदांत मोरे, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट वेदांत मोरे. शानदार गोलंदाजी, पहिली मॅच खेळत असताना फेकला गेलेला पहिला बॉल आणि त्यानंतर फायनल मॅच खेळत असताना शेवटपर्यंत ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली असा एक उभरता गोलंदाज जय भरी मुरुगवाडा संघाचा वेदांग मोरे, बेस्ट बॉलर.
यानंतर आपण बक्षीस देतोय सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आणि ही ट्रॉफी पुरस्कृत केली गेली श्री विकी शेठ जैन यांकडून. आणि या ट्रॉफीचा मानकरी ठरतोय फातिमा सीफूड संघाचा सुभान होडेकर म्हणजे झंपा होडेकर, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. सुभान उर्फ झंपा, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या किताबाचा मानकरी ठरलाय. ज्याने आपल्या संघासाठी धावा रोखल्यात, ज्याच्या माध्यमातून शानदार फिल्डिंग पाहायला मिळाली, तो बेस्ट फिल्डर. आणि यानंतर विशेष बक्षीस असेल शिस्तबद्ध संघ शेखरजी गडदे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली ही शिस्तबद्ध संघाची ट्रॉफी. आणि या जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2026 चा शिस्तबद्ध संघ ठरलाय कीर्तनवाडी गुहागर. कोणी प्रतिनिधी असेल तर आपण कृपया ही ट्रॉफी स्वीकारायची आहे. आणि यानंतर मंथन शेठ मुरकर यांच्याकडून प्रत्येक बक्षीस विजेत्यासाठी स्मार्ट वॉच इथे स्पॉन्सर केले गेले. त्यांचे मनापासून इथे आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि यानंतर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणजे या स्पर्धेचा मालिकावीर कुमार ओजस राहुल पिलनकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली ही ट्रॉफी आहे. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ दी सिरीज. आणि या मॅन ऑफ दी सिरीज वरती नाव कोरलंय कोणी? फातिमा सीफूड संघाचा अष्टपैलू खेळाडू स्मिथ शिवलकर. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट स्मिथ शिवलकर. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन एकाकी झुंज देताना पाहायला मिळाला. अडचणीमध्ये संघाचा तारणहार बनताना पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्येही ज्याने कमाल केली असा सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेचा ठरलाय तो फातिमा सीफूड संघाचा स्मिथ शिवलकर. सामाजिक कार्यकर्ते पेठ किल्ला विभाग नितेशजी कळंबटे, मी आपणास विनंती करतो की आपण मंचावरती या. सन्माननीय नितेशजी कळंबटे साहेब, आपण कृपया मंचावरती या. कळंबटे साहेब, पारस जोशी फायनल मध्ये अफलातून गोलंदाजी ज्याच्यावरती बक्षिसांची लेलूट केली गेली ते बक्षीस स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती या. निकेश कळंबटे यांच्या हस्ते हे बक्षीस वितरित केले जाते. आम्ही मनापासून आभार मानतो ज्यांनी याच्यावरती बक्षीस लगावलं आणि याचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल सर्व बक्षीस दात्यांचा मनापासून आभार आहेत. यानंतर जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2026 उपविजेता ठरलेला संघ आणि हे ट्रॉफी आपण पुरस्कृत केली गेली पाहतोय स्वर्गीय सुरेश म्हणजेच आमचे सर्वांचे लाडके काका शेटे यांच्या स्मरणार्थ श्री भूपेश उर्फ बंडू शेठ बाटकर, श्री सिद्धी शेटे यांच्याकडून ही पुरस्कृत केली गेलेली उपविजेता ट्रॉफी आहे. आणि या उपविजेता ट्रॉफीचा मानकरी ठरलाय तो फातिमा सीफूड्स रत्नागिरी. मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते उपविजेता ठरलेला संघ फातिमा सीफूड्स, संपूर्ण संघ येऊ द्या. फातिमा सीफूड्स रोख रक्कम 25,555 आणि त्याचबरोबर ही चमचमती ट्रॉफी देऊन इथे गौरवलं जाते उपविजेता ठरलेला संघ फातिमा सीफूड्स. राज तोडणकर आणि संपूर्ण टीम फातिमा सीफूड्स.
बक्षीस स्वीकारण्यासाठी मंचावरती या. फातिमा सीफूड संपूर्ण संघ. या सोबत उपविजेता ठरलेला संघ सर ठरतोय जय भंडारी चषक 2026 चा उपविजेता ठरलेला संघ फातिमा सीफूड रत्नागिरी. याचबरोबर विहान प्रणय सावंत यांच्याकडून जय भैरी मुरुगवाडाच्या बहारदार खेळासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज येते. संघनायक आपण कॅश प्राइज स्वीकारा. मुरुगवाडा कॅप्टन विहान प्रणय सावंत याचकडून मुरुगवाडा संघासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. मानाची सन्मानाची अभिमानाची ट्रॉफी तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी ट्रॉफी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा आणि या सर्वात मोठ्या स्पर्धेची जय भंडारी चषक ही मानाची ट्रॉफी ही पुरस्कृत केले श्री निरंजन म्हणजेच आमचे बाळाशेठ सुर्वे म्हणजे उर्फ जिगर आणि त्याचबरोबर रोख रक्कम 51,000 आणि या रोख रक्कमेचा आणि या मानाच्या चमचमच्या ट्रॉफीचा महाविजेता ठरलेला संघ इथे आपण पाहतोय जय भैरी मुरुगवाडा. जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2026 या ट्रॉफीचा मानकरी ठरलाय. या ट्रॉफीवरती नाव कोरलं गेलंय अप्रतिम खेळाच्या जोरावरती बहारदार खेळाच्या जोरावरती ज्याने कमाल केली आणि या भव्य दिव्य चमचमत्या ट्रॉफीवरती ज्यानं नाव कोरलं तो संघ ठरलाय जय भैरी मुरुगवाडा. धन्यवाद सर्व आयोजकांचे विशेष आभार. ज्याने ज्याने या स्पर्धेला सहकार्य केले ज्याने जे या स्पर्धेला आर्थिक असेल श्रमिक असेल त्याचबरोबर शाब्दिक असेल ज्यांनी शुभेच्छा दिल्यात प्रेम व्यक्त केले त्या सर्वांचं मी जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. आपल्याला धन्यवाद देतो कारण आपल्यासारखे मित्रपरिवार आमच्यासोबत जोडले गेलेत त्याचमुळे आम्ही जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी या क्रीडानगरीमध्ये संपन्न करू शकलोय. त्यामुळे पुन्हा एकदा मनपूर्वक सर्वांचे आभार मानतो आणि बक्षीस वितरण सोहळा इथे संपन्न झाला असं जाहीर करतो. इथेच थांबतो. जय हिंद जय हिंद जय हिंद जय भारत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत. करूया कष्ट आणि घडूया एक महान महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विहान प्रणय सावंत यांच्याकडून जय भैरी मुरुगवाडा संघासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज.